स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्तानुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. मी तुम्हाला स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर यांनी लिहिलेल्या बखरीतील कथा सांगणार आहे. त्यापूर्वी तुम्हाला विनंती करते की आपल्या श्री दत्तानुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. मी आज तुम्हाला स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर ज्यांनी ही बखर लिहिली त्यांच्याविषयीची माहिती या पुस्तकात जी आहे ती सांगणार आहे. त्यापूर्वी ही बखर ज्यांनी मला दिली त्या सौ रजनी सुनील पाटील यांचे मी खूप खूप आभार मानते. श्री गोपाळबुवांचे पूर्ण नाव गोपाळ रामचंद्र केळकर. रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील कोल्हे हे त्यांचे मूळ गाव. शके 1769 मध्ये त्यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे त्यांना इंग्रजी 3ऱ्या इयत्तेच्या पुढे शिक्षण घेता आले नाही. परंतु 19व्या शतकाच्या उत्तरार्धातील परिस्थितीत इंग्रजी 3री पर्यंतचे शिक्षणही कमी नव्हते. तेवढ्या शिक्षणाच्या बळावर त्यांना रेल्वे स्टेशन मास्टरची नोकरी मिळाली आणि त्यांचे चाकोरीतले जीवन सुरू झाले. यावेळी त्यांचा विवाह झालेला होता. परंतु त्यांचे पूर्वसुकृत वेगळेच होते. त्यामुळे लवकरच प्रापंचिक जीवनाची घडी विस्कटण्याचा क्षण प्राप्त झाला. नागपूरकडे नोकरीनिमित्त असताना त्यांना जलोदराची व्याधी जडली आणि त्यामुळे त्यांचे पोट अतिशय दुखू लागले. नाना उपाय केले परंतु व्यथा काही कमी होईना. 6 महिनेपर्यंत वैद्याचे औषध घेतले तरी गुण येईना. खर्चही सोसवेनासा झाला. वैद्यांनी सल्ला दिला, कोकणात घरी परत जा म्हणजे तिकडच्या हवेने गुण येईल. त्यानुसार गोपाळबुवा घरी आले. परंतु नोकरी सोडून घरी आलेल्या दोकण्या इतका त्या दारिद्र्याच्या वातावरणात कोण आस्थेने वागणार. घरी राहून आणि पुन्हा उपाय चालू ठेवूनही बरे वाटत नाही असे पाहून त्यांनी स्वगृहाचा आणि स्वजनांचा त्याग केला आणि दूर जाऊन मरावे अशा विचाराने ते टेंभुर्णी GIP रेल्वेवरील स्टेशन येथे आले. तेथेही निभाव लागत नाही असे जाणवल्यावर ते रामपूर येथे आपल्या भावाकडे गेले. परंतु रोग काही हटेना. उलट अशक्तपणा कमालीचा वाढला आणि सर्वांगात वायू खेळून वेदना असह्य होऊ लागल्या. असल्या वेदनामय जीवनापेक्षा मृत्यू परवडला अशी निराशा मनाला झाकोळू लागली. श्री गोपाळबुवांवरील गुरुकृपेचा उदय. गोपाळबुवा हे इंग्रजी शिक्षणाच्या संपर्कामुळे पूर्वजीवनात नास्तिक होते असे त्यांनीच नोंदवून ठेवले आहे. परंतु शारीरिक पीडांच्या असह्यतेमुळे श्रद्धेचा कंद अंकुरला आणि बुवांनी आक्रोशून विनवणी केली की जो कोणी या जगाचा ईश्वर असेल त्याने हा माझा वायू जर 8 दिवसाच्या आत कमी केला तर एका भगवंता वाचून पुन्हा कोणाची चाकरी करणार नाही. आश्चर्य असे की या आर्त प्रार्थनेला प्रतिसाद मिळाला आणि खरोखरच 8 दिवसाच्या आतच वायू खेळण्याचे थांबून त्यांना थोडा तकवा आला. बुवा आपल्या प्रतिज्ञेशी इमान राखून होते. आपण जे बोललो त्यानुसार वागण्याची त्यांची पूर्ण सिद्धता होती. जो संसार दुःखे दुखावला, त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थासी. या समर्थोक्तीप्रमाणे ते खरोखरच परमार्थाला अधिकारी झाले. भगवंताची सेवा करण्याची आपली प्रतिज्ञा कशी पुरी करायची याची चिंता त्यांच्या मनी उदय पावली. अध्यात्म ज्ञाने चोखडी, संत हा माझी रूपडी असे प्रत्यक्ष भगवंतांनीच सांगितलेले असल्यामुळे ते ईश्वरी विभूतीचा शोध घेऊ लागले. शोध घेता घेता त्यांना असे समजले की आपल्या काळात नाशिक येथे
देव मामलेदार आणि अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ या 2 ईश्वरी विभूती निवास करीत आहेत. पैकी देव मामलेदार हे भावाच्या निवासस्थानापासून जवळ असल्यामुळे त्यांच्यापासून भाऊ आपल्याला परत नेईल अशी त्यांना शंका आली. म्हणून त्यांनी अक्कलकोटला जाण्याचा निश्चय केला. एका स्नेहाकडे जात आहे असे भावाला सांगून त्याच्याकडे एका विशिष्ट टप्प्यापर्यंतचे तिकीट घेऊन त्यांनी अक्कलकोटची वाट धरली. जेथे जाण्याचे निमित्त भावाला सांगितले होते तेथपर्यंतचे तिकीट भावाकडून घेतले होते आणि खिशात पैसे नव्हते. अशा स्थितीत बुवा वाटेतच एका ठिकाणी धर्मशाळेत थांबले. तेथे मध्यरात्रीच्या सुमारास एक अलंकारांनी सजलेल्या श्रीमंत बाई सामान सुमानांनी भरलेल्या 10-12 गाड्यांसह येऊन उतरल्या. त्यांनी नोकरांकरवी गोपाळबुवांना जवळ बोलावले व त्यांना हवे तेवढे द्रव्य देऊ गेले, परंतु बुवांनी ते नाकारले. आपणास केवळ अक्कलकोटला पोचण्या इतके सहाय्य हवे आहे असे सांगितले. लीला लागवी समर्थांच्या परीक्षेस बुवा पूर्णपणे उतरले आणि त्या बाईंनी दिलेल्या तिकिटामुळे अक्कलकोट येथे येऊन पोचले. त्यावेळी त्यांच्या खिशात केवळ 5 पैसे होते. त्या पैशाच्या त्यांनी खारका घेतल्या आणि खासबागेत वडाच्या झाडाखाली विसावलेल्या श्री स्वामी समर्थांना प्रणिपातपूर्वक अर्पण केल्या. समर्थांची ती भव्य तेजपुंज मूर्ती पाहून बुवांचे भान हरपले आणि आपल्या शुद्धा तृषाधिक सकळ वासनांचा उपशम होतो आहे असे त्यांना वाटले. स्वामींकडे येणाऱ्या लोकात बहुसंख्य लोक हे आधिव्याधींच्या निरसनासाठी आणि ऐहिक कामनांच्या पूर्तीसाठी येत असत. आपला परमार्थ सुफळ संपूर्ण व्हावा या इच्छेने येणारे भाग्यवंत विराळाच होते. बुवांना मात्र एका गुरुबोधा वाचून अन्न कशाचीच आकांक्षा नव्हती. अशा उदांत प्रेरणेने ते भिक्षेवर निर्वाह करून आणि त्रिकाळ स्वामी दर्शनाचे सुख अनुभवून अक्कलकोट येथे राहिले. 4 महिनेपर्यंत त्यांचे हे व्रत निष्ठेने चालू राहिले होते. एके दिवशी बुवा रात्री देशमुखांच्या वाड्यात झोपलेले असताना स्वप्नात स्वामी आले. त्यांनी बुवांच्या पोटावरून हात फिरून त्यांना म्हटले, तुझा रोग आम्ही नाहीसा करतो. या स्वप्नानंतर बुवा जागे होऊन लघवीला गेले. त्यावेळी खूप लघवी होऊन पोट सैल झाले आणि पोटातील व्याधी पूर्णपणे नाहीशी झाल्याचे जाणवले. सद्गुरूंच्या या कृपा सामर्थ्यांच्या प्रत्ययाने बुवांचे अंतःकरण नेत्रावाटे पाझरू लागले. या घटनेनंतर 15व्या दिवशी रात्री पुन्हा एकदा स्वामींनी एका भयग्रस्तेच्या प्रसंगात बुवांना खांद्यावर घेऊन वाचविल्याचा अनुभव दिला. असे चमत्कार घडतच होते. पुढे महिन्याभराने श्री स्वामी हचनाळ या गावी सेवेकऱ्यांसह राहिले असता बुवा पहाटेच उठून स्नानाला जाण्याच्या तयारीत होते. त्यावेळी त्यांना सवयीनुसार तंबाखू ओढण्याची गरज भासली, परंतु विस्तव कोठे मिळेना. शोध घेऊनही विस्तव मिळाला नाही. म्हणून बुवांनी श्री स्वामींच्या शय्येजवळच्या समईवर सुंभाची गुंडी धरली. अर्धी गुंडी पेटते आहे तो श्री स्वामी उठून बसले. बुवांच्या अंगी भयाने कापरे भरले. हातातील गुंडी खाली पडली. श्री स्वामी बुवांकडे एकटक पाहतच राहिले. परंतु बुवा श्रींचे अनन्य भक्त असल्यामुळे त्यांचे अवधान सुटले नाही. त्यांनी धैर्य धरून श्री स्वामींचे चरण धरले आणि दिनावर अनुग्रह करावा अशी विनवणी केली. भक्तवत्सल श्री स्वामी समर्थांनी गोपाळ बुवांना आपल्या कृपाजळात न्हावून काढले आणि त्यांचे जीवन कृतार्थ केले. त्यावेळी श्री स्वामी समर्थांनी त्या दिनावर अधिकार नसता कृपाबलाने अनुग्रह केला असे बुवांनी स्वतः आपल्याविषयी लिहून ठेवले आहे. चिलिमेतील तंबाखू पेटवण्याच्या सुंभाच्या गुंडीचे निमित्त करून बुवांच्या प्रपंच वासनेची गुंडी श्री स्वामी समर्थांनी आपल्या बोधसमयीवर जाळून टाकली. बुवा कृतज्ञतेने म्हणतात, कर्म नेणे धर्म, नेणे परमार्थ वर्म, केवळ अधमाधम महापातकी, परी सद्गुरूच्या काय आले मनी, की उद्धारावे दिना लागुनी, व्याधी परिहार्थ दर्शन देऊनी, उपदेशिला परमार्थ. अशा प्रकारे श्री स्वामींनी शरीरव्याधीने पोळलेल्या आणि त्यामुळे दैवी कृपेसाठी व्याकुळलेल्या गोपाळबुवांच्या केवळ शरीरव्याधींचाच नव्हे तर भवव्याधीचाही संपूर्ण निराश केला.
या गुरुबोधाच्या क्षणानंतरही बुवा काही काळ अक्कलकोट येथे श्री स्वामींच्या सेवेत राहिले आणि त्यांच्या अनेक लीलांचे साक्षी बनले. या काळात त्यांना स्वामींच्या अचित्यानंत शक्तीचा प्रत्यय नित्य येत राहिला. श्री स्वामी म्हणजे चालते बोलते परब्रह्म आहे हा भाव त्यांच्या अंतरी ठसवला आणि गुण गायीन आवडी ह्याची माझी सर्व जोडी एवढीच आकांक्षा त्यांच्या ठाई तरंगत राहिली. गोपाळबुवांचा परमार्थाने रंगलेला प्रपंच. गोपाळबुवा अक्कलकोटच्या परिसरात आहेत असे त्यांच्या पत्नीला समजताच त्या पतीचा शोध घेण्यासाठी अक्कलकोटला आल्या. त्या श्री स्वामींचे दर्शन घेऊन त्यांच्या सेवेत राहिल्यानंतर श्री स्वामींनी पती पत्नींची भेट घडवली आणि त्यांनी गोपाळबुवांना आदेश दिला की चिपळूणच्या बाहेर मार्कंडी म्हणून स्थान आहे, तेथे जवळच ब्रह्मचारी बुवांनी पादुका स्थापन केलेल्या आहेत, त्या घे आणि पूजा करीत राहा. या बायकोला पण बरोबर घेऊन तिथे जाऊन राहा. निरोप देताना स्वामींनी बुवांच्या पदरात 2 नारळ आणि 1 खारीक टाकली. 2 पुत्र आणि कन्या एवढ्या परिवारासह अलिप्तपणे श्री स्वामीचरण चिंतनपूर्वक प्रपंच करायचा आहे असा हिशोब बांधून बुवांनी अक्कलकोट सोडले. काही काळ ते श्री स्वामींचे भक्त स्वामीसूत यांच्या सहवासात मुंबईत राहिले आणि नंतर सद्गुरूंच्या आदेशानुसार चिपळूणला आले. मार्कंडीवाडी हे स्थान आज जरी चिपळूण गावातच मोडत असले तरी 100 वर्षापूर्वी ते गावाबाहेर होते. तेथे घनदाट झाडी होती. दिवसाढवळ्याही लोक तेथे जायला घाबरत असत. या भागात एका डोंग्यावर ब्रह्मचारी बुवांनी शके 1795च्या फाल्गुनात स्वामीसुतांनी दिलेल्या श्री गुरुपादुका स्थापिल्या होत्या आणि तेथे एक निशाण रोवून ते पिशाच्च्या वृत्तीने संचार करीत होते. गोपाळबुवा या ठिकाणी शके 1796च्या ज्येष्ठात केवळ एका तपेलीनिशी सहकुटुंब येऊन राहिले. फक्त प्रति गुरुवारी भिक्षा मागायची आणि मिळतील त्या तांदळाच्या कण्या करून त्याच्या पेजेवर आठवडाभर निर्वाह करायचा असे खडतर तप आचरून त्यांनी श्री स्वामींच्या चरित्र चिंतनात काळ व्यतीत करायला प्रारंभ केला. काही काळानंतर त्या परिसरातील लोकांना बुवांच्या तपस्वी जीवनाची जाणीव होऊन त्यांनी सध्याच्या मठाची उभारणी केली आणि तेथे दर्शनाची ये-जा सुरू झाली. असा हा परमार्थाने रंगलेला प्रपंच चालू असताना बुवांना 2 पुत्र आणि 1 कन्या अशी 3 अपत्ये झाली. बुवांच्या तपाच्या प्रभावाने आणि त्यांच्या पाठीशी असलेल्या श्री स्वामींच्या कृपाबलाने त्यांच्याकडे येणाऱ्या अनेक व्याधीग्रस्तांच्या व्याधीचा निराश होऊ लागला. अनेकांचे मनोरथ सफळ होऊ लागले. कित्येक रंजल्या गांजलेल्यांच्या जीवांच्या जीवनात शांती नांदू लागली आणि काही भाग्यवंतांच्या हृदयात परमार्थाची प्रेरणाही अंकुरली. असे धन्यतेचे जीवन व्यतीत होत असताना गोपाळबुवांनी श्री स्वामींच्या ऐकलेल्या व पाहिलेल्या दिव्य लीलांचे गद्यात कथन करून श्री स्वामी समर्थांची बखर तयार केली. श्री स्वामींचे भावमधुर करुणास्तोत्र ओविछंदात गायले आणि साधकांच्या मार्गदर्शनार्थ साधन विवेक सारामृत हे ओवीबद्ध लघुप्रकरण रचले. या रचनामध्ये त्यांनी प्रीतीनंद अशी आपली नाममुद्रा वापरली आहे ती त्यांना महाराजांनी दिली होती. श्री स्वामी समर्थांची बखर. श्री गोपाळबुवांनी श्री स्वामी समर्थांचा साक्षात सहवास अनुभवला होता. त्यांच्या अनेक दिव्य लीला स्वतः पाहिल्या होत्या. स्वामींच्या अन्य भक्तांकडून व अंतेवासी जनांकडून शेकडो लीलांचे श्रवण केले होते. स्वामींच्या अनुग्रहाने त्यांचे जीवन धन्य झाले होते. अर्थातच स्वामींच्या आदेशाने अक्कलकोट सोडून चिपळूण येथे त्यांच्या चरणचिन्हाची उपासना आरंभल्यानंतर पूर्वी ऐकलेल्या व पाहिलेल्या लीलांचे स्मरण निरंतर करीत राहणे हाच त्यांचा जीवनछंद बनला, तर त्यात मुळीच आश्चर्य नाही. बुवा चिपळूणला आल्यानंतर 4च वर्षांनी स्वामींनी अवतार समाप्ती केल्यामुळे तर बुवांचा हा छंद वृद्धिंगतच झाला असणार. गोपाळबुवांनी गद्यात ग्रंथित केलेली श्री स्वामी समर्थांच्या चरित्राची बखर म्हणजे त्यांच्या या जीवनछंदाचे महनीय फलित होय. या लीला गायनाच्या रूपाने
बुवांनी मराठी भक्त भाविकांसाठी स्वामींची वाङ्मयमयी त्रिमूर्ती सिद्ध केली आहे. थोडक्यात श्री गोपाळ बुवा केळकर हे श्री स्वामी समर्थांच्या पट्टशिष्यांपैकी होते. श्री स्वामी समर्थ रोज ज्या लीला करीत त्या रोजच्या रोज श्री गोपाळ बुवा लिहून ठेवीत असत. त्यांनी लिहिलेली मूळ बखर मोडी लिपीत असून त्याचे मराठीत रूपांतर केले आहे. सदर बखर ही अत्यंत प्रासादिक असून श्री स्वामी भक्तांना या बखरीच्या वाचनानंतर खूप चांगले अनुभव आले आहेत. तरी जास्तीत जास्त स्वामी भक्तांनी या बखरीचा लाभ घ्यावा. श्री स्वामी समर्थ. येथे श्री गोपाळ बुवा केळकरांचा या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे परिचय मी कथन केला. पुढच्या व्हिडिओमध्ये या पुस्तकातील कथा आपण ऐकणार आहोत. तेव्हा आता येथेच निरोप घेते. तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवरती व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ.